आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. माता भगिनीवर जबाबदारी आहे. माता शत्रू पिता वैरी येन बालून पाठिता. आनंद महाराज 4-5 मुलं टाळ योगी त्यांच्यावर संस्कार चालू आहेत. आईवर फार मोठी जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले जिजाऊ मातेच्या उपदेशाने घडले. एक ऐकलेला प्रसंग आहे. एक मुलगा शाळेत जायचा, जवळच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत घालायचा, आईला दाखवायचा, आईनं काही नाही म्हणायचं. बघता बघता चोरीची सवय लागली, मोठा झाला, मोठी चोरी केली, त्या चोरीमध्ये त्याच्याकडून खून पडला, सिद्ध झालं, त्याला फाशीची शिक्षा झाली. विचारलं त्याला, आता तुला फाशी द्यायची, शेवटची इच्छा काय? काय नाही म्हटलं, मला घरी घेऊन जा आणि माझ्या आईचं मला दर्शन देता घेऊन द्या. काय भाविक गेड्या घालून त्याला घरी नेला. आई उभी होती, दर्शनाकरता खाली जो वाकला, आईच्या पायाचा अंगठा दातात धरून काळकन फोडला, तुकडा पडला. आई मोठ्याने रडायला लागली. पोलीस धोक्याला आले, मूर्खा, अरे फाशीवर जायचं, आईचं दर्शन घ्यायचं, अंगठा फोडलाच. केलं ते बरोबर केलं. का बरं? मला फाशीवर जाण्याची वेळ आली ती इच्छामुळे. हिनं जर मला लहानपणापासून चांगलं वळण लावलं असतं तर मला फाशीवर जाण्याची वेळ आली नसती. या प्रसंगातून आपण धडा घ्या. माता भगिनींना मी विनंती करेन, प्रत्येक रविवारी आपल्या लहान मुलांच्याकडून हरिपाठाचा एक आपण पाठ करून घ्या. संपूर्ण आयुष्याची शिदोरी त्याच्या पदरात राहील. महाराज सध्या आपल्या वारकरी संप्रदायाला खूप चांगली वेळ आहे, खूप चांगली वेळ आहे. मी म्हणेन, आज हे जे दुराचार आहे, दुराचार पूर्णपणे दूर करण्याची शक्ती पैशात नाही, सत्तेमध्ये नाही, आहे ती वारकरी संप्रदायामध्ये शक्ती आहे. आम्ही प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी हे मनोगत प्रकट करतो आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळतो. महाराज नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेक आहे, त्या भागामध्ये काही वेगळंच असं चिंतन सुरू झालं, प्रयत्न केले आणि भाविकांनी निश्चिती केली की आम्ही आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्था स्थापन करू. एका भाविकाने त्याच्याकरता 4 एकर जमीन, जिची किंमत 5 कोटी रुपये, संस्थेच्या नावानं रजिस्टर बक्षीस पत्र करून दिलं. 10 जानेवारीला मध्य प्रदेश मध्ये होतो, शिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, तपपूर्ती महोत्सव. असंच मनोगत प्रकट केल्यानंतर एक महाराजांनी उतरून सांगितलं, त्यांचं नाव मौनी महाराज. महाराज तुमचे शब्द खाली पडू देणार नाही. आम्ही मध्य प्रदेशमध्ये सद्गुरू जोग महाराजांची एक उपशाखा प्रस्थापित करू. त्याच्याकरता माझ्या वतीने 11 कोटी रुपये मी जाहीर करतो. धुळे जिल्ह्यातून फोन आला, 2 एकर जमीन आम्ही त्या कामाकरता करू. तुम्ही म्हणाल पैसा गोळा करायचा, जमिनी गोळा करायचा धंदा धरला का? नाही ना. ज्या त्या भागातली संपत्ती त्या त्या भागातल्या लहान मुलांच्या चांगल्या संस्काराकरता वापरली जाईल. आमच्या आळंदीच्या संस्थेकरता एक नया पैसा सुद्धा आम्ही घेणार नाही. तर चांगली वेळ आपल्याला किंवा या दृष्टिकोनातून आपल्या भागामध्ये काही संस्काराच्या संस्था असतील तिकडं आपली मुलं द्या, किंवा उन्हाळा सुट्टीमध्ये शिबिर घ्या, वारकरी संस्कार शिबिर घ्या, मुलं जमा करा. त्यांच्याकडे विष्णू सहस्त्रनाम 15 अध्याय असे महाराज मंडळी आहेत, यांच्या माध्यमातून शिक्षण द्यावं, द्यावं, चांगले परिणाम होतात. मला एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो, कीर्तन संपल्यानंतर एक तरुण दर्शन घेऊन खाली बसला. मला विचारलं, महाराज मला ओळखलं का? मला साहेब नाही ओळखलं तुम्हाला? अहो मी साहेब नाही, तुमच्या शिबिरातला विद्यार्थी आहे, तेरचा बबलू नावाचा. हा मग लक्षात आलं, खोड्या करणारा बबलू ना, हा तो मीच. काय करता इथं? मी अंधेरीला इंजिनियर आहे. बरं आम्ही तुम्हाला 1 महिनाभर जर दिलं ते तुम्ही सांभाळलं का? त्यांचं महाराज रोज विष्णू सहस्त्रनाम 15 अध्याय हरिपाठ म्हटल्याशिवाय जिभेला पाण्याचा थेंब लावत नाही. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तंबाखू तर सोडा पण सुपारीचं वास नाही. कमवलं म्हटलं. आम्हाला असा निर्व्यसनी सदाचारी समाज निर्माण करण्याची गरज आहे. समाजानं जागृत व्हावं आणि जागृत होऊन भयानक अशा प्रकारचे प्रसंग होणार नाही याची संस्काराची दखल देण्याची अशा प्रकारची प्रवृत्ती आपण निर्माण करावी. एवढी आशय माझ्या अंतःकरणातली मनोगत अवस्था आपल्या पुढे प्रकट करतोय. झालेली चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणांनी समर्पण करून तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा विठ्ठल जय.